लाईव्ह म्युझिक वरती डीजे आहे, IPL बघा, स्विमिंग पूल मध्ये रात्री पण रिलॅक्स करा. त्या परिसरामध्ये नाही ना म्हणतात 200 लोकांची कॅपॅसिटी आहे राहण्याची. ते पण गेम्स जनरली लोक खेळतात, ते सगळेचे सगळे गेम्स अवेलेबल आहेत. छान असा लक्झरी स्टे आहे आणि या आमची रूम बघूया. कशी रूम आहे, मस्तपैकी AC. नमस्कार, माझं नाव प्रगत लोके. नमस्कार, माझं नाव प्रेरणा लोके. आणि आज आपण आलो आहोत कर्जत मधील 200ची कॅपॅसिटी असणाऱ्या एका प्रसिद्ध रिसॉर्ट वरती, आणि ते म्हणजे आहे नक्षत्र फार्म्स. जेव्हापासून कर्जतमध्ये रिसॉर्ट इंडस्ट्री सुरू झाली आहे तेव्हापासून एक पायनियर नाव म्हटलं ना तर नक्षत्र फार्म्स आहे. कारण ही अशी जागा आहे ना, इथे तुम्हाला बजेट आणि लक्झरी दोन्ही प्रकारचे स्टेज अवेलेबल आहेत. फूडमध्ये तुम्हाला प्रचंड व्हरायटी मिळते. लाईव्ह DJ म्युझिक रात्रभर चालू असतं. इथे बारचं लायसन्स पण आहे आणि त्याच्याशिवाय मोठा गेम झोन आणि टर्फ पण आहे. ज्या ज्या लोकांना क्रिकेट खेळायचं आहे त्याच्यासाठी तर ही बेस्ट प्लेस आहे. तर या आज आपला स्टे आहे नक्षत्र फार्म्समध्ये, जे आपण राहणार आहोत आणि इकडची हॉस्पिटॅलिटी पण एन्जॉय करणार आहोत. तर या तुम्हाला आता नक्षत्र फार्म्स दाखवतो. सो जसं तुम्हाला बोललो की भला मोठा असा स्विमिंग पूल आहे आणि स्विमिंग पूलच्या बाजूलाच बघा समोरच डीजेची व्यवस्था करण्यात आलेली आहे. तर लाईव्ह DJ रात्री चालू असतो. की आज आपण आलो आहे ते वेगडेजला, पण वीकेंडला इथे मोठा माहोल असतो आणि छान क्लबिंग होते. ओके, इकडे बघा मोठे प्रोजेक्टर स्क्रीन पण आहे. सो ना प्रत्येक ग्रुपसाठी ना वेगवेगळे गजिबो डिझाईन केलेले आहेत. तिकडे एक गजिबो आहे, इकडे एक गजिबो आहे, इकडे एक आहे आणि इकडे एक आहे. आणि तुम्ही बघाल ना तर प्रत्येकासाठी ना एक वेगवेगळा फ्रीज देण्यात आलेला आहे. म्हणजे त्यांची ड्रिंक्स ठेवायला जिथे व्यवस्था करण्यात आलेली आहे. म्हणजे तुम्ही इथे बसून या सगळ्या माहोलचा लाईव्ह DJ म्युझिकचा आनंद घेऊ शकता. सो अशा प्रकारचा हा सेटअप आहे. जेव्हा पूर्ण भरतो हा वीकेंडला 200 लोकांची कॅपॅसिटी फुलफिल होते तेव्हा इथे पूर्ण मस्तपैकी म्युझिक, डान्स आणि क्लबिंग आणि जसं तुम्हाला म्हटलं की ड्रिंक्स पण अलाउड आहे. त्याच्यामुळे मस्त एन्जॉय करतात सगळेजण. सो अशा प्रकारची सिटिंग अरेंजमेंट आहे. इथे फ्रीज, इथे पण एक ग्रुप बसला आणि खाली बघा इथे मस्त लॉन आहे आणि लॉन मध्ये सुद्धा प्रेरणा फिरते. तिथे पण मस्त रूम्स आहेत. असा काहीसा माहोल आहे आपल्या रिसॉर्टचा नक्षत्र फार्मचा. आणि त्याच्याशिवाय बार काउंटर पण बघा जवळच आहे. असा छान बार काउंटर आहे आणि त्याच्याशिवाय तुम्ही इथे छान मस्त रिलॅक्स करू शकता. एखादी छोटीशी इव्हेंट पण तुम्ही इथे करू शकता. इकडे सेटअप केलेला आहे ऑलरेडी. तुम्हाला बर्थडे सेलिब्रेशन करायचं आहे किंवा अजून कसलं सेलिब्रेशन करायचं तर एक छोटंसं सेलिब्रेशन तर इथे तुम्ही करू शकता. बँक्वेट हॉल पण अवेलेबल आहे, पण तो मी तुम्हाला नंतर दाखवतो. पण हा जो माहोल आहे बघा ना, काय भारी वाटतोय ना. तर रात्री आपण इथे येणारच आहोत हा माहोल एन्जॉय करायला, पण त्याच्या या तुम्हाला आमची रूम दाखवतो. जसं तुम्हाला म्हटलं की बघा आपला जो स्टे पण आहे ना तो असा मस्तपैकी छान असा लक्झरी स्टे आहे. आणि या आमची रूम बघूया आता. अशी कशी रूम आहे, मस्तपैकी AC. आणि आमची ही रूम आहे ना ही डिलक्स रूम आहे. पर पर्सन इथे 3500 रुपीज चार्जेस आहेत, ऑल इन्क्लुझिव्ह म्हणजे फूड सकट. आणि याच्यामध्ये तुम्हाला हवं असेल तर तुम्ही 4 जण पण राहू शकता आणि 4 जण राहिलात तर मग 10,000 मध्ये तुम्हाला ही रूम मिळून जाईल विथ फूड. आणि इथे छान असा वॉशरूम पण आहे. सो अशी आमची रूम आहे. तर आता आम्ही जरा रिलॅक्स करतो मस्तपैकी आणि तुम्हाला थोड्याच वेळात भेटतो. आणि जसं तुम्हाला बोललो वेळ झाली आहे ती आता आपल्या डिनरची. आणि तुम्हाला म्हटलं जसं ही जी जागा आहे ना ही म्हणजे माहोल आहे. माहोल तुम्हाला दाखवतो. तो तुम्ही बघू शकता. इकडे मस्तपैकी IPL मॅच चालली आहे आणि इकडे मस्तपैकी आमचा खाना चालला आहे. आणि असं छान असं बघा स्विमिंग पूल. आणि इथे जवळजवळ 100 माणसं असतात, 100 ते 200. बघा तिकडे आपला लाईव्ह DJच्या तिकडे आम्ही कॉमेंट्री लावली आहे. असं मस्त वाटतं बघा सगळं. मस्त जरा फूड एन्जॉय करूया आणि IPL. तो IPLची मॅच चांगलीच रंगात आलेली आहे. आणि त्याच्याबरोबर बघा इकडे मस्तपैकी फ्रेंच फ्राईज, मशरूम, इकडे पनीर, ओके इकडे वाईन आणि समोर दिसतंय तुम्हाला मस्तपैकी एन्जॉयमेंट चालू आहे. आणि त्याकडे चिकन लॉलीपॉप आहे, फिश फिंगर आणि IPL. सो फारच मस्त वातावरण आहे बघा ना पूल आपला. सो जर तुम्ही विकेंडला येता तर तुम्हाला माहिती आहे ते धुमाकूळ असणार आहे. सो टी यू ओके. IPL तर IPL बघा आणि त्याच्याशिवाय म्युझिक ते म्युझिक. आणि तुम्हाला डान्स करायचा आहे तुमच्या फॅमिलीसोबत किंवा तुमच्या फ्रेंडसोबत तर मस्तपैकी तुमच्या कॉर्नरमध्ये तुम्ही मस्तपैकी एन्जॉय करू शकता. आणि खाऊन पिऊन खाण्यामध्ये पण तुम्हाला मल्टिपल ऑप्शन आहे स्टार्टरमध्ये. आणि त्याच्याशिवाय बार तर आहेच, तुम्ही ते पण एन्जॉय करू शकता. बेस्ट प्लेस टू एन्जॉय IPL. सो रात्रीची वेळ, आज माणसं नाही आहेत पण माहोल तर सेम आहे. मस्तपैकी IPL चालू आहे आणि स्विमिंग पूलच्या बाजूला बसून जर तुम्हाला मस्तपैकी चांगलं जेवण खाणं आणि कोल्ड्रिंक्स मिळत असणार तर नथिंग लाईक इट. काय म्हणता बघा IPL चालू आहे आणि स्विमिंग पूलमध्ये पोहता पोहता पण तुम्ही हे IPL एन्जॉय करू शकता. तर स्क्रीनवरती नंबर दिसतोय, कॉल करा. नक्षत्र फार्म्स कर्जत. तो मस्तपैकी एन्जॉय करून झालेला आणि ते वेळ झाली ती मस्तपैकी बिर्याणी खायची. बिर्याणीबरोबर इकडे आहेत ते पापड, इकडे मस्तपैकी रायता आणि गुलाबजामुन. फटाफट मस्तपैकी जेवण घेऊया. नक्षत्र फार्म्स वरून तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. शुभ सकाळ. ओके, एवढं छान वातावरण आहे ना आणि आम्हाला पण एकदम फ्रेश वाटतंय. काल रात्री आमची पण थोडी पार्टी झाली, मस्तपैकी रिलॅक्स एन्जॉय केलं. आणि सगळ्यात चांगला ॲडव्हान्टेज तुम्हाला माहिती आहे
नक्षत्र फार्मचं, कारण ही ना 16 एकरमध्ये पसरलेली प्रॉपर्टी आहे. तर इन अ वे ना जेव्हा तुम्ही येता ना तेव्हा तुम्ही कुठेतरी जगापासून असे दूर येता आणि तुम्ही मस्तपैकी रिलॅक्स एन्जॉय करू शकता लेट नाईटपर्यंत पण. सो तसंच आम्ही पण मस्तपैकी एन्जॉय केलाय. आणि आता वेळ झाली आहे ती ब्रेकफास्ट करायची आणि त्यानंतर मग तुम्हाला इकडचा गेम झोन किंवा इथे बँक्वेट, म्हणजे मला असं वाटतं ही एक आयडियल प्रॉपर्टी आहे जर तुम्हाला कोणती इव्हेंट करायची आहे किंवा डेस्टिनेशन वेडिंग वगैरे प्लॅन करताय तर त्याच्यासाठी. कारण एवढा मोठं लँड पार्सल आहे आणि एवढ्या सगळ्या फॅसिलिटीज अवेलेबल आहेत. म्हणजे तुम्हाला इथे बँक्वेट, लॉन सगळं मिळतं आहे विथ स्विमिंग पूल. ओके, तर तुम्ही तुमच्या मल्टिपल इव्हेंट्स म्हणजे हळदी म्हणा किंवा एंगेजमेंट म्हणा किंवा बाकीच्या ज्या पण लग्नाशी रिलेटेड सेरेमनीज आहेत तर त्या पण तुम्ही इथे करू शकता. 1-2-3 दिवसामध्ये सगळं होऊन जाईल. तर या आधी जरा ब्रेकफास्ट करतो आणि त्यानंतर मग तुम्हाला बाकीची प्रॉपर्टी दाखवूया. सो आमचा स्टे इथे होता. या सगळ्या लक्झरी रूम्स आहेत. सो जसं तुम्हाला बोललो इथे 3500 पर पर्सन पण रूम अवेलेबल आहे आणि 2500 पर पर्सन पण. ओके, सो बघा कशी अशी जुनी झाडं आहेत सगळी. ओके, काल तुम्हाला जास्त काय दाखवता नाही आलं. आता आपण जाऊया ते ब्रेकफास्ट करायला. आणि जसं तुम्हाला बोललो भरपूर मोठा एरिया आहे. तर तिकडे बघा समोर तुम्ही पार्किंग पण करू शकता. 200 गाड्या आल्या ना तरी पार्किंग होऊ शकतात. आणि त्याच्याशिवाय हा असा डायनिंग एरिया आहे. आणि इथे समोरच बघा काय आहे ते टफ. ओके, सो ज्यांना क्रिकेट खेळायला आवडतं तर त्याने तर इकडे आरामात येऊ शकता. इथे रिसॉर्टवरती राहा, स्विमिंग पूलमध्ये रात्री एन्जॉय करा आणि सकाळी उठून किंवा दिवसा तुम्ही इथे मस्तपैकी टर्फवरती क्रिकेट खेळू शकता. आम्ही ब्रेकफास्टची ऑर्डर दिलेली आहे तर तोपर्यंत या जरा टर्फमध्ये जरा थोडी बॅटिंग करूया. आणि आलो आहेत आपण आपल्या टर्फवरती. तुम्हाला तर माहिती आहे की जेव्हापासून मी ती क्रिकेटची टुर्नामेंट खेळलो आहे तेव्हापासून टर्फवरती खेळायला भारीच मजा येते. आणि बघा पूर्ण छान असा टर्फ आहे. तर तुम्ही एक छान टुर्नामेंट खेळू शकता किंवा एन्जॉय करू शकता. तर आता मी पण जरा मस्तपैकी बॅटिंग आणि बॉलिंग एन्जॉय करतो. सो वेळ झाली ती क्रिकेट खेळायची. आणि अजून एक षटकार कसा वाटतोय? खेळायला भरपूरच मजा येते. जसं तुम्हाला बोललो एक आयडियल डेस्टिनेशन आहे. स्विमिंग पूलमध्ये पण रात्रभर एन्जॉय करा, मस्त पार्टी करा आणि सकाळी उठून असं क्रिकेट खेळा. आणि अजून एक षटकार आले कुठे ना, हा नाही गेला. आता ह्याची एक टेक्निक आहे तर ती आता हळूहळू हे बघा वरती लागला तर जातात नाही असं. आणि हा लागला षटकार, चांगला होता ना. मजा येते खेळायला. आणि चौकार. आणि आता बस झालं कारण अजून आपल्याला बरंच काय एक्सप्लोअर करायचं आहे. आता या ब्रेकफास्ट करायला जाऊया. तसं तुम्हाला म्हटलं इथे बघा मस्त कवटी चाफा फुलला आहे आणि रात्रीचा माहोल तुम्ही बघितला, दिवसा पण बघा किती मस्त आहे सगळं. हा प्रेरणा. आणि तुम्हाला हा फणस नाही दाखवलेला, फणस बघा. पण फणसाला हात पण लावू नका. फक्त बघायचा आहे तो. एका झाडाला किती फणस लागलेत बघा. आणि अजून एक गोष्ट सांगायची होती ते म्हणजे बघा हे जे रिसॉर्ट आहे ना रिसॉर्ट तर ते एका कर्जतवासियाचंच आहे म्हणजे भूमिपुत्राचं आहे. श्रीकांत करपे सर म्हणून आहेत. तर त्यांनी या रिसॉर्टची सुरुवात केली आणि बघा समोर जो बंगला दिसतो ना त्यांनी तिथून सुरुवात केली. म्हणजे जेव्हा या रिसॉर्टची स्थापना झाली तेव्हा फक्त हा बंगलो होता, स्विमिंग पूल पण नव्हता. आणि आज जर तुम्ही बघितलात हा पूर्ण जो परिसर त्या परिसरामध्ये नाही म्हणतात 200 लोकांची कॅपॅसिटी आहे राहण्याची. त्याच्याशिवाय इथे छान असा बार काउंटर आहे, एवढा मोठा स्विमिंग पूल आहे, याच्यामध्ये प्रायव्हेट बंगलो आहेत, लॉन एरिया आहे, बँक्वेट आहे, मोठा गेम झोन आहे आणि त्याच्याशिवाय आपलं टर्फ पण आहे. तर म्हणजे एवढं सगळं एका छोट्या बंगल्यापासून त्यांनी सुरुवात केली आणि एवढं सगळं छान डेव्हलप केलेलं आहे. तर मला असं वाटतं कुठे ना कुठेतरी कर्जतवासियांसाठी किंवा कोणत्याही भूमिपुत्रासाठी ही एक अभिमानाची गोष्ट आहे. आणि म्हणूनच आम्हाला पण म्हणजे हे रिसॉर्ट भारीच आवडलं. आणि कुठच्या रिसॉर्टची ना सगळ्यात जास्त महत्त्वाची गोष्ट कुठची असेल ना तर तो असा ॲम्बियन्स. काल रात्री आम्ही तुम्हाला ॲम्बियन्स थोडा दाखवलाच. ओके, काही तुम्ही बघू पण शकता. ॲम्बियन्स म्हटलं की बघा प्रत्येकाची अशी प्रायव्हेट बसण्याची व्यवस्था केलेली आहे. प्रायव्हेट तुम्ही एन्जॉय करू शकता, पार्टी वगैरे, लाईव्ह म्युझिकवरती DJ आहे, IPL बघा, स्विमिंग पूलमध्ये रात्री पण रिलॅक्स करा. 2-3 वाजेपर्यंत खूप छान माहोल असतो. सो जर तुम्हाला अशी मस्तपैकी पार्टी करायची असेल तर मग नक्षत्र फार्म्स इज अ बेस्ट प्लेस. सो या आता आम्ही पण म्हटलं इकडे ब्रेकफास्ट करण्यापेक्षा डायनिंगच्या एरियाच्या स्विमिंग पूलच्या जवळच मस्तपैकी छान ब्रेकफास्ट करतो. तर आता आम्ही पण इकडे बसलो आहोत. सो ब्रेकफास्ट करून जायला आहे आणि तर वेळ झाली आहे ती आपल्या गेम झोनला जायची. तर चला गेम खेळायला जाऊया. आणि आता म्हणालो ते नक्षत्र फार्म्सच्या गेम झोनमध्ये, प्रॉपर गेम झोन आहे. दाखवतो तुम्हाला कोणकोणते गेम्स आहेत ते. सो बघा गेम झोनमध्ये एंटर केल्या तुम्हाला इकडे मस्तपैकी 2 कॅरम ठेवलेले आहे, इथे मस्तपैकी चेस आहे, इथे टेबल टेनिस खेळू शकता, इथे तुम्ही स्नूकर खेळू शकता आणि त्याशिवाय फुटबॉल पण खेळू शकता. म्हणजे जे पण गेम्स जनरली लोक खेळतात ते सगळेचे सगळे गेम्स अवेलेबल आहेत. कॅरम आणि टेबल टेनिस. म्हणजे काय खेळायचं, कॅरम की टेबल टेनिस? टेबल टेनिस. ओके, टेबल टेनिस खेळूया. वेळ झाली ती टेबल टेनिसची मॅच खेळायची.
चालू आहे. सो तुम्ही इकडे आलात तर तुम्हाला माहिती आहे की मस्तपैकी स्विमिंग पूलमध्ये रात्री तुम्हाला एन्जॉय पण करायचं आहे, टफ क्रिकेट पण घेऊ शकता किंवा असे आपले इंडोर गेम पण पावसाळ्यात आला तरी पावसाळ्यात पण टफ तुम्ही घेऊ शकता, काही हरकत नाही. कारण मी पाटकर आणि साठेमध्ये असताना बराच टाईम स्पेंड केला आहे जिमखान्यामध्ये कॅरम आणि टेबल टेनिस आणि चेस खेळता खेळता. पण आता काय तसे फटके बसत नाही आहे, खेळण्याचं तर लागतच नाही आहे. ओ काय क्लासिक शॉट मारलेला नाही पण ठीक आहे. नाही जाते काय पीस गेलेली आहे, वेल डन कळत. आणि आता तो शॉट तर नाही लागला, खेळण्याकडे जाऊन थांबलेले आहेत माझे. सो कॅरम खेळतोय आम्ही, थोड्याच वेळात भेटूया. तो वेळ झाली ती बघा स्नूकर खेळण्याची. मला गेम एवढा येत नाही पण ज्याला ज्याला येतो तो खेळू शकतो. बाकी आता याच्यामध्ये मोस्टली ती व्हाईट बॉल पकडून मारतो. हा शॉट जातोय का? नाही लागला. आय थिंक इकडून असं मारून यस काय शॉट गेला बघितलं ना. ओके सो थोडा गेम हा पण जमतो आपल्याला पण एवढा नाही. ओके आपण काय प्रो नाही. आणि त्याच्याशिवाय इकडे तुम्हाला माहिती आहे ते छानपैकी असा फुटबॉल आहे. ओके सो फुटबॉल कॉम्पिटिशनमध्ये खेळायला मजा येते 2-2 जणांच्या टीममध्ये. ओके आणि माझा सगळ्यात आवडता गेम आणि तो म्हणजे चेस पण आहे. सो माझे वडील आणि मी नेहमी चेस खेळतो. ओके आणि आम्हाला दोघांना पण भरपूर आवडतो चेस खेळायला. आणि आता मी प्रणेशला पण शिकवलं आहे. आय थिंक पर्व पण खेळतो चेस चांगला. खेळायला तुमच्यासाठी ते बरंच काही काय आहे. आणि आता गेम झोनवरून आपण निघालेलो ते बँक्वेट हॉलकडे. आणि तेच बघा ना एक सुंदर असं पिंपळाचं झाड पण आहे. हे एक खूप जुनं असं झाड आहे जेव्हापासून या रिसॉर्टची सुरुवात झाली तेव्हापासूनचं. आणि बघा समोर छानपैकी आंब्याची झाडं लावलेली आहेत आणि हाच लॉन एरिया पण आहे. सो हा पण तुम्हाला मिळतो डेस्टिनेशन वेडिंगसाठी. आणि त्याच्याशिवाय एक प्रॉपर बँक्वेट हॉल पण आहे. ओके सो इकडे बँक्वेट हॉलच्या बाजूला छान रूम्स पण बनवलेले आहेत. तर या आता बँक्वेट हॉल बघूया. आणि बँक्वेट हॉल बघा मस्त असा प्रशस्त असा बँक्वेट हॉल आहे. एक नाही ना म्हणता 200 जणांची कॅपॅसिटी असलेला हॉल आहे. आणि बँक्वेट हॉलची अजून एक चांगली गोष्ट म्हणजे बघा इथे असं छान लॉन एरिया पण आहे. म्हणजे इथे तुम्हाला जर समजा तुमची चहा कॉफी घेऊन तुम्हाला जर रिलॅक्स करायचं असेल तुमचं फंक्शन चालू असताना ते सुद्धा. आणि इकडे बघा मस्तपैकी अशा छान स्टेप्स बनवलेले आहेत. आणि इकडे पण हा पण ना पूर्णच्या पूर्ण लॉन एरिया म्हणून डेव्हलप होतं. तुम्हाला लग्न करण्यासाठी भरपूर स्पेस आहे. ओके तुमचे इव्हेंट्स करण्यासाठी वगैरे. आणि या आता तुम्हाला दाखवते ती 2500 पर पर्सन वाली रूम. सो लॉनच्या समोर अशा या रूम्स आहेत. ओके सो बघू शकता तो 2500 पर पर्सन ऑल इन्क्लुझिव्ह. ओके म्हणजे तुमचं सगळं फूड वगैरे याच्यामध्ये इन्क्लुझिव्ह आहे. लंच डिनर ब्रेकफास्ट आणि तुम्हाला असा मस्तपैकी छान लॉनचा व्ह्यू पण आहे. आणि सगळ्याचे सगळे रूम AC आहेत. सो मी हा पण तुम्हाला एक अकोमोडेशन ऑप्शन आहे बजेटमध्ये जरा. आणि जसं म्हटलं की इथे पण तुम्हाला छान प्रायव्हसी मिळून जाईल. तो जर तुमचा एक ग्रुप असेल एक 20 जणांचा तर तुम्ही या तिन्ही रूम एक घेऊ शकता. सो बघा आमचा स्टे आता इकडे आहे. तर समजा आता एक ग्रुप आहे मोठा. ओके एक 20-25 जणांचा तर त्यांनी ह्या पूर्णच्या पूर्ण लाईनीत रूम घेतल्या. किंवा जर समजा आता तुम्ही इकडे पण बघा तुम्हाला एक प्रायव्हेट लॉन दिलेला आहे. आणि त्याच्याशिवाय इकडे पण छान स्टेचे ऑप्शन्स आहेत. हे बघा तो हा पण डिलक्स कॅटेगरीमध्येच आहेत या रूम्स पण. तर आता इकडे येतोय आपण. सो म्हणजे तुम्ही आहात एका मोठ्या रिसॉर्टमध्ये ॲट द सेम टाइम तुम्हाला तुमची प्रायव्हसी पण मेंटेन करू शकता तुम्ही. सो जर तुमचा एक मोठा ग्रुप असेल आता एक 40 लोकांचा तर बघा या अशा इथे रूम्स अवेलेबल आहेत. आणि एकदम सर्क्युलरमध्ये आहे. तुम्ही इकडे मध्ये तुमच्या फ्रेंड्स बरोबर मस्त मजा करू शकता. सो बघा ही जी डिलक्स रूम आहे ना ही अशी आहे जशी आम्ही राहिलोय ना. सिमिलर काइंड ऑफ रूम आहे. आणि याचा पण वॉशरूम तुम्ही बघू शकता अशी रूम. आणि एक मोठा ग्रुप म्हणून तुम्ही आलात तर तुम्ही या सगळ्या रूम्स घेऊ शकता. आणि तुम्ही मस्तपैकी आपलं प्रायव्हेट एन्जॉय करू शकता इथे. आणि नंतर रात्री तिकडे पार्टी करा. इथे मस्तपैकी रिलॅक्स करा. टफ क्रिकेट खेळायचं तर टफ क्रिकेट खेळा किंवा तुम्ही गेम झोनमध्ये जाऊन एन्जॉय करू शकता मध्ये. सो कसं वाटलं आपला हा कर्जतमधला 200ची कॅपॅसिटी असलेला नक्षत्र फार्म. जेव्हापासून कर्जतमध्ये रिसॉर्ट इंडस्ट्री चालू झाली आहे तेव्हापासून आपले श्रीकांत करपे सर आहे तर यांचा हा फार्म अस्तित्वात आहे. तेव्हापासूनचा त्यांचा हा फार्म आहे. आणि त्यांनी एक बंगलोपासून सुरुवात केली आणि आज एवढा मोठा फार्म डेव्हलप केला आहे. इकडे तुमच्याकडे भरपूर अशा ॲक्टिव्हिटीज आहेत. तुम्हाला आलात तर गेम झोन पण म्हणा टफ म्हणा. आणि सगळ्यात बेस्ट म्हणजे जर तुम्हाला कुठची इव्हेंट करायची असेल कॉर्पोरेट इव्हेंट म्हणा किंवा जरी तुम्हाला डेस्टिनेशन वेडिंग करायचं असेल तर याच्यासारखी जागा नाही. तुम्ही एकाच रिसॉर्टमध्ये तुम्ही मल्टिपल ठिकाणी मल्टिपल इव्हेंट्स पण करू शकता. ओके म्हणजे कुठेतरी हळद चालली आहे कुठेतरी संगीत चाललं आहे आणि मस्तपैकी लॉन तर आहेच आणि बँक्वेट हॉल तर आहेच लग्न करण्यासाठी. सो असं काहीच आपला हा नक्षत्र रिसॉर्ट आहे. सो जर तुम्ही कर्जतमध्ये आणि मी तर म्हणेन की जर तुम्हाला हा अख्खाच्या अख्खा रिसॉर्ट प्रायव्हेटमध्ये हवा असेल ओके तर तुम्ही वेगळेच प्रिफर करा. तुम्ही वेगळेजला इकडे या आणि मस्तपैकी हा अख्खाच्या अख्खा रिसॉर्ट आहे तो तुम्हालाच मिळून जाईल. तो कर्जतमध्ये येत आहे
तर नक्षत्र फार्म्स हे नाव नक्की लक्षात ठेवा. स्क्रीनवरती नंबर दिसतोय, कॉल करा आणि आपलं कर्जतमधलं हे नक्षत्र फार्म्स बुक करा.